तुमच्या कुटुंबावर, तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानावर जर काही गोष्टी आल्या असतील, तर ते संबंध सुधारलेच पाहिजे आणि तर ती माफी. ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही. आपल्या स्वतःच्या शांततेसाठी त्या माणसांना आपल्या मनात आपण माफ करावं. ते माफ करताना आपल्याला मोठं बनावं लागतं. कोणाला दाखवण्यासाठी नाही, कोणाकडून व्हॅलिडेशनसाठी नाही, तर फक्त स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी. माझ्यासोबत असं का झालं? मला हे नव्हतं बघायचं. मी तर काहीच चुकीचं वागले नाही. तरीही काय आहे? एक सांगू, आयुष्यात असे बरेच प्रश्न असतात ज्यांची उत्तरं कदाचित तुम्हाला ताबडतोब मिळत नाही आणि कदाचित असे काही प्रश्न असतील ज्यांची उत्तरं तुम्हाला आयुष्यभरही मिळत नाहीत. त्या क्षणी स्वतःला निवडावं. स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी त्या लोकांना माफ करावं. जे झालं ते झालं. आयुष्य तर पुढे चालत राहणार आहे असं म्हणून स्वतःला शांत करावं. आणि हीच असते ती परीक्षा, ज्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीचं बक्षीस मिळतं. अचानक वयात थोडं समजूतदारपणा आल्याचं जाणवतं आणि या मोठेपणासाठी, समजूतदारपणासाठी, या मॅच्युरिटीसाठीच असे अनुभव आपल्या वाटेला येत असतात. सो आज शांतपणे विचार करा आणि असा जर एखादा प्रसंग तुम्ही घट्ट पकडून ठेवला असेल तर त्याला अलगद सोडून द्या. आयुष्यामध्ये येणाऱ्या गोड, आंबट, तिखट अनुभवांमध्ये मॅच्युरिटीचा, समजूतदारपणाचा हात धरून एक पाऊल पुढे टाका. हा होता आजचा विचार. कसा वाटला तुम्हाला हे सांगण्यासाठी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की भेटूया. उद्या पुन्हा येईल एखादा विचार, गोष्ट किंवा प्रसंग घेऊन. पण तोपर्यंत ऐकत राहा व्हॉइस नोट विथ अस्मिता.